नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना मित्रांनो? कालचा नॉमिनेशनचा स्क्रिप्टेड एपिसोड तुम्ही बघितला ना? कसं वाटलं हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मला जरूर सांगा. आणि आज आपण बघू एपिसोड 27वा. सुरुवात होते अभिजित निक्की यांच्या रिलेशनवरनं. रिलेशन म्हणजे त्यांचं जे मित्रत्वाचं जे रिलेशन आहे त्याच्यावरून होते. डीपी, अभिजित आणि निक्की हे चर्चा करत असतात. निक्की सांगत असते की मला अभिजितच मित्र वाटत असतो. अभिजित सुद्धा सांगतो निक्की मला एक चांगली मैत्रीण वाटते. आपण दोघं एकत्र आपल्या ग्रुप बरोबर लॉयल असतो, खेळतो चांगलं. तरी हे लोक नाही ते चर्चा काढत आहेत, नाही ते उठवत आहेत, हे मला चुकीचं वाटत आहे, अशी या दोघांची चर्चा चालू असते. इकडे खाली अंकिता, अरबाज, वैभव, इरिना यांची पण तीच चर्चा चालू असते. ते दोघं वेगळा गेम खेळतायत, ते त्यांची स्ट्रॅटेजी वापरतायत, आपल्याला त्यात इन्व्हॉल्व्ह करत नाहीत, ते आपल्या ग्रुपचा म्हणजे आपल्या लोकांचा वापर करून घेत आहेत, अशी त्यांची चर्चा असते. हा एपिसोड पूर्ण निक्की आणि अभिजित सावंत यांच्यावरच चालतो. या अशाच गोष्टी पुढे होत राहतात. तर यात असं एक मला वाटतं की निक्की आणि अभिजित सावंत आणि अरबाज या तिघांनी मिळून असं ठरवलं असेल कदाचित की फुटेज सगळं जे आहे ते आपण घ्यायचं. कारण गेले आठवडाभर चर्चा ह्याच्यावरूनच चालू आहे. निक्की, अभिजित आणि यांच्यावर चिडून आहे अरबाज. तर या बाकीच्या लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे की हे सर्व हे तिघ जण फुटेज घेत आहेत आणि आपण मात्र साईड ऍक्टर झालेलो आहे. प्रसंग तिसरा, अभिजित, पॅडी, अंकिता हे बसलेले असतात. यामध्ये अभिजित त्याचं एक्सप्लेनेशन देत असतो. आम्ही मित्र आहोत, आम्ही मित्र म्हणून राहणार वगैरे. त्यावर पॅडी म्हणतात, हे बघ, आम्हाला असं वाटतं की अजूनही तू निक्कीच्या बाजूने आहेस किंवा निक्कीच्या बाजूने स्टँड घेतोस वगैरे, तर हे चुकीचं आहे. आणि ज्यावेळी आम्हाला असं वाटेल की तू ग्रुपच्या विरोधात जाऊन काम करत असेल तेव्हा आम्ही तुला बघू किंवा बाकीच्यांना बघू. असं बघाबघीची थोडी त्यांची भाषा होते. अंकिता म्हणते यापुढे मी आता काही तुम्हाला चिडवणार नाही आणि काही करणार नाही, जे काय असेल ते तुमचं तुम्ही बघा. जान्हवी निक्की पुढे तिचं रडगाणं मांडत असते. ती म्हणते की मी अशी मूळ स्वभाव असा माझा नाहीच आहे, माझा असा आहे, माझा जरा थोडं वेगळंच होतं, माझा पॅटर्नच वेगळा आहे, मी कधी हसते, मी कधी रडते, कधी चिडते, कधी चिडवते, असं माझं चालू असतं, मला हे समजत नाहीये. अहो ताई, एवढं चिडवणं आणि हे वगैरे नसतं आणि हा काय पॅटर्न नाही, हे तुमचं मूळ स्वभाव आहे. हा पॅटर्न वगैरेला काही म्हणता येत नाही. आणि तुम्हाला जर दुसऱ्याकडनं तुम्ही बदल अपेक्षित करत असाल तर स्वतःही बदल करणं अपेक्षित आहे. तो तुम्ही पहिला करा आणि मग दुसऱ्याला नावं ठेवा की असं करा तसं करा. मग यांची परत मैत्री, लॉयल्टी यावरून चर्चा चालू होते. आपला ग्रुप कसा, आपला ग्रुप तसा, त्या लोकांना सिंपती पाहिजे, म्हणजे अंकिता, डीपी वगैरे यांना सिंपती पाहिजे, त्यासाठी ते नुसतं तसं दाखवत आहेत. आपण खरं आपला गेम ठेवू. बघू आता हे निक्की, अरबाज, जान्हवी ह्यांचा तोच हाणामारीचा गेम राहतो का आणखीन काही वेगळं ठरतं. दोघींच्या बोलण्यामध्ये निक्की एक जान्हवीला म्हणते की बाहेरच्या लोकांना सुद्धा आता कळालेलं आहे आणि घरातल्या लोकांना सुद्धा कळालेलं आहे की तू चिडतेस, रागवतेस, परंतु शांत होतेस, त्यानंतर नॉर्मल वागतेस वगैरे. तरी तुम्ही बदल स्वतःमध्ये करायलाच पाहिजे. खरं बाहेर लोकांना सुद्धा समजलेलं आहे की आता जवळपास 3 आठवडे होत आले आणि यामध्ये प्रत्येकाचे मूळ स्वभाव बाहेर पडलेले आहेत. शो स्क्रिप्टेड असतो, मान्य आहे, थीम्स स्क्रिप्टेड असतात, परंतु डायलॉग काय तुमचे डे टू डेचे जे काय आहेत ते काही स्क्रिप्टेड नसतात. तुमच्या चालण्यावरनं, बोलण्यावरनं या सर्व गोष्टी कळतात. आणि यामध्ये जान्हवी एक विलन म्हणूनच बाहेर लोकांना दिसत आहे. आता निक्कीचा वाढदिवस आहे, त्यामुळे रात्री निक्कीला अरबाज, जान्हवी शुभेच्छा देतात. पप्पा पप्पी त्यांची होती सगळं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चालू आहे तो डान्स. आता ह्या डान्समध्ये तुम्हाला लक्षात येईल, डान्स बघताना लक्षात येईल की दररोज जो दरवाजा उघडताना दाखवला जातो तो प्रत्येक माणूस हा वेगळा असतो. आता मला सांगायचे, सगळे बाहेर लोक येतात तर ते प्रत्येक जण दरवाजा उघडतात ना, मग प्रत्येकाचं तुम्ही शूटिंग का दाखवत नाही? इकडं आत दाखवत असताना, डान्स करत असताना वेगळं दाखवतात, म्हणजे हा माणूस इथं आहे तर दुसऱ्या सेकंदाला बाहेर जातो वगैरे. मग तुम्ही म्हणाल हे शॉर्ट त्या घेतलेले असतात किंवा हे असतात, तर तुम्ही एकंदरीत त्यांच्या अंदाजावरनं बघू शकता की हे कसं शूट केलं जातं, काय केलं शूट केलं जातं. मी म्हणून तर आतापर्यंतचे एपिसोड बघितले, कोण दरवाजा उघडतंय, तर दररोज प्रत्येक माणूस वेगळा दरवाजा उघडताना दाखवलेला असतो आणि प्रत्येकाची एक वेगळी ऍक्शन ठरलेली असते, कोण कसं काय करायचं, कुठं उभा राहायचं वगैरे. तर या गोष्टी सगळ्या स्क्रिप्टेड असतात, हे तुम्हाला बघितल्यावर समजेल. काल तुम्ही बघितलं असेलच की जान्हवी आणि निक्कीच्या विरोधात आर्या गेलेली असते. त्यांचं त्या अंथरुण पांघरुणावरनं हाणामारी होते. आज ती ठरवते आर्या की आज आपण निक्कीला काही बोलायचं नाही, तिच्या विरोधात काही करायचं नाही, कारण आज तिचा वाढदिवस आहे. अशा प्रकारे आपण तिला शुभेच्छा देऊ. खरं या शुभेच्छा
द्यायचं असं तिचं प्लॅनिंग आहे. बघू खरं निक्की हे ऍक्सेप्ट करते का नाही. ते इकडे सगळेजण निक्कीला शुभेच्छा देत असतात. डीपी आपल्या एका वेगळ्या शैलीत तिचं कौतुक करतात, तिला शुभेच्छा देतात, तिला सांगतात की 75 वर्षापर्यंत अशीच राहा, सुंदर राहा, लोकांच्या गळ्यावर पाय दे, हे दे ते दे, असं तसं एक मजेशीर तिला शुभेच्छा देतात आणि म्हणतात की तुमच्या विरोधी पार्टीमधला मी एक साधा सुद्धा मनुष्य, या माझ्या शुभेच्छा ऍक्सेप्ट कर. असं प्रत्येक जण शुभेच्छा देतात. निक्कीचा वाढदिवस आता साजरा कसा होतो आता तुम्हाला समजेलच. आजचा जो एपिसोड होता तो पूर्णपणे निक्की आणि अभिजित यांच्या चर्चेवरच होता. यांचीच चर्चा दाखवण्यात आली होती. मला एक समजत नाही, बिग बॉसकडं हे बाकी जे काही 24-24 तास असतात 24 तासामधले, त्यामध्ये बाकीची लोक काही बोलत नाहीत का? बाकीचा पण इंटरेस्ट आहे ना. तेच पूर्ण काय दाखवताय तुम्ही 40 मिनिटं, निक्की अभिजित, निक्की अभिजित, निक्की अभिजित, अभिजित निक्की यामध्ये, आणि अरबाजचं त्यात काहीतरी एक्सपर्ट ओपिनियन वगैरे. तर यावरूनच डीपी अंकिताची चर्चा चालू असते. डीपी म्हणतो की अभिजित हा सुट्टा फिगर आहे. सुट्टा फिगर म्हणजे जे 52 पत्ते असतात आपले, पत्ते खेळतो त्यामध्ये हा कुठेही सूट होतो, अशा प्रकारची फिगर आहे. त्याला स्वतःच अस्तित्व मान्य आहे, दुसऱ्यांचं अस्तित्व मान्य नाही. त्याला अटेन्शन द्यायला पाहिजे असं त्याला वाटतं. तो दुसऱ्याचं मत अजिबात ऐकून घेत नाही. डीपी म्हणतो की मी माझा स्टँड प्रत्येक वेळी घेतलेला आहे. खरं अभिजित कुठल्याही गोष्टीला नकारच देतो. आता परवाचा जो चुलीत घालायचा गेम होता तो त्याला पहिल्यांदा समजला नाही. नंतर आपण त्याला समजावून सांगितला, हा बरोबर आहे, अभिजितला थोड्यांदा पहिल्यांदा समजलेलाच नव्हता. अंकिता पण म्हणते त्याला समजला नाही. आर्याला खरं थोडाफार समजला. खरं तिनं पण शेवटी माती खाल्ली ते खाल्लीच. बरोबर आहे, आर्यानं माती खाल्लेलीच होती, ते तुम्हाला आता मागच्या एपिसोडमध्ये कळालंच. डीपीचं म्हणणं खरंच बरोबर आहे, कारण अभिजित प्रत्येक वेळी त्याचंच म्हणणं करायला जातो आणि बाकीच्यांचं मत ऐकत नाहीये. त्यामुळं जे रितेश देशमुख म्हणले तसं तो स्वतःचं जे नेतृत्व आहे ते या टीम बी मध्ये सिद्ध करू शकलेलं नाही. आता निक्कीचा वाढदिवस घरातले सर्वजण एकत्र येऊन चॉकलेट केक कापून साजरा करतात. त्यामध्ये केक भरवाभरवी होते, थोडा आनंदी क्षण असतो. यानंतर परत चर्चा चालू असतात की निक्की, अभिजित आणि इकडे बाकी सगळे बसलेले असतात. बघा कशा गप्पा मारतायत, कसं काय करतात, म्हणजे ज्याच्या आवडीवरच्या गप्पा असतात ना, एकमेकांची मापं काढणं, अशीच मापं काढणं चालू असतं. अभिजित निक्की यांचं थोडं मॅच्युअरली बोलणं चालू असतं की बघ बघ हे काय चालू आहे यांचं, ते कॉलेजमध्ये म्हणत नाहीत का, ही तुझ्याकडे बघते, हा तुझ्याकडे बघतोय, हे तुझ्याकडे का असं करतोय तसं करतोय, लुक दिला वगैरे. तर ते एकदम हसण्यावारी नेत असतात या सर्व गोष्टी. बरोबर आहे, हा ते एक मित्र आहेत, तर तुम्हाला काय त्याच्यात वाईट आहे, आणि ते असं काय वाईट बोलले. तर तो अभिजित पण तेच म्हणतो, आपण भेटलो कितीदा आणि काय आपण गप्पा मारतो किंवा काय करतो, असेल स्ट्रॅटेजी, तुम्हाला काय असेल वाटायचे ते वाटू दे. इकडं अंकिता, अरबाज वगैरे हे जे सगळे आहेत हे उगाच चकड्या पिटत बसलेले असतात. माझं हेच म्हणणं आहे, या बाकीच्यांना अजिबात समजलेलं नाहीये की हे आठवडाभर स्वतःचीच चर्चा करून घेत आहेत आणि हे आपलं मागं बसलंय. त्यामध्ये मला कळत नाही, बिग बॉस सूरज जो छोटा पुढारी आहे, हे बाकीचे लोक काय करत आहेत हे दाखवत का नाहीत. सूरज तर मला एक समजत नाही, सूरजचं तुम्ही जास्त फुटेज का दाखवत नाही. तो काही 24 तास गप्पा बसलेला असतो का? तो काही काम करतोय किंवा बाकीचं काही गप्पा मारतोय, काही असू देत, मग त्या दाखवा ना, फुटेज मिळेल. त्या सूरजमुळे जास्त लोक शो बघत आहेत ते. तर माझी अशी एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही या शो मध्ये जरा सूरजचं फुटेज तरी दाखवा. अनसीन अनदेखामध्ये तुम्ही मस्त डिगभर दाखवताय, खरं मेन शो मध्ये तरी दाखवा. आता परत निक्की, अरबाज यांचा वाद चालू होतो, मी सेन्सिटिव्ह, तू सेन्सिटिव्ह वगैरे. तर यामध्ये सर्वजण निक्कीला म्हणतात की तुला जर असं वाटतं की तू फक्त सेन्सिटिव्ह आहे, तसं अरबाज पण सेन्सिटिव्ह नाही का? तुला चॉकलेट गोळ्या अरबाजनं जान्हवीला दिल्या, दुसऱ्या कोणाला दिल्या, किंवा आर्याला बॅटरी आणून दिल्या, तर तुला लगेच वाईट वाटतं. आणि खरं तू अभिजित बरोबर 24 तास गप्पा मारत बसलीस, त्याचं कौतुक करत बसली असतीस, तर त्याला हर्ट होणार नाही का, किंवा त्याला दुःख होणार नाही का? या गोष्टी तुला कशा समजत नाही. निक्कीचं एक मत त्याचं तेच म्हणणं आहे, ती म्हणाल तेच खरं, बाकी करतात तेच चुकीचं, असं तिचं आहे. यामधनं ती तिचा ग्रुप तोडत आहे किंवा अशा लोकांशी वाईट वागत आहे. फुटेज तिला 100% मिळते, हे खरं आहे. खरं लोकांच्या मनात अशी धारणा होत आहे. परंतु मला आणखीन एक शंका वाटते की टीम बी ला दाखवण्यासाठी सुद्धा टीम ए या गोष्टी करत असेल, आपल्याला या गोष्टी दाखवत नसतील. अभिजित, निक्की यांची चर्चा काय थांबती का नाही मला तेच समजत नाही. कंटिन्युअस नुसती तीच चर्चा चालू आहे, वैताग आला या चर्चेचा. यामध्ये सगळेजण त्यांना राऊंडात घेतात, त्यांना म्हणतात बघा काय असेल ते मिटवा. ते सगळेजण म्हणतात की आमचं असं तमचं तसं. मला तर समजत नाही, हे बाकीचे नुसते आपले करतच बसलेले आहेत. आता या अभिजित आणि निक्कीच्या चर्चेचा कंटाळा आला, ऊत आला अक्षरशः.
नुसतं तेच चालू आहे. बिग बॉसकडे बाकीचं काही फुटेज आहे का नाही माहित नाही, का या दोघा तिघांनाच प्रमोट करायचं आहे समजत नाहीये. सगळेजण यांना राऊंडात घेतात, अभिजित आणि निक्कीला त्यांचं जरा चर्चा करतात. खरं निक्की म्हणते मला काय ऐकायचं नाही, मी करते ते बरोबर आहे, तुम्हाला काय करायचं ते करा. परत निक्की आणि अभिजित बसलेले असतात. यामध्ये निक्की बोलते, बाकीचं कोण काही म्हणू दे, खरं मी तुझ्याशी चालणं बोलणं जे काय असेल ते ठेवणार आहे आणि अगदी शेवटपर्यंत हे आपली दोस्ती राहणार आहे. हे एवढंच अंकिता ऐकते. अंकिताला लगेच राग येतो. अंकिता लगेच तिचं कौतुक करते, ओ स्वीटी अभिजित, ओ क्युटी अभिजित वगैरे असं ती करते आणि म्हणते की असे एक दोन सण द्यावेसे वाटतात. अगं ताई, तू नुसतं तिथं बसून चकाट्या पिटत आहेस, तुझ्या अंगात काही स्ट्रॅटेजी नाहीये किंवा काही नाहीये. तुला असं वाटतंय की आपण खेळतो तीच स्ट्रॅटेजी, ह्यालाच कुपमंडूक वृत्तीची लोक म्हणतात. तुला असं तेच वाटतंय. म्हणजे कुपमंडूक म्हणजे माहित आहे ना तुम्हाला? कुपमंडूक म्हणजे बेडूक जो असतो, त्या बेडकाला असं वाटत असतं की आपलं जे डबकं आहे तेच म्हणजे जग आहे आणि तो त्याच्यातच डराव आणि त्याच्यातच उड्या मारत असतो. तर ताई, यातनं बाहेर आहे. जरा चार चौघांशी चांगलं बोल, व्यवस्थित राहा आणि स्वतःचा काहीतरी गेम खेळ. उगाच दुसरा कोण म्हणला की त्याच्याबरोबर त्याच्या जीवावर उड्या मारू नको. एक तर डीपी, नाहीतर एक तर पॅडी. आता लगेच पॅडी इकडे कसं म्हणतात बघा. पॅडी भेटतात की अभिजितने एक जरी चुकीची मूव्ह केली तर मी माझा इंडिव्हिज्युअल खेळणार, सूरजला मी बरोबर घेणार. तर लगेच ही म्हणते, नाही नाही मी तुमच्या बरोबर आहे, मी तुमच्या बरोबर आहे. हेच तिचं डीपी दादांबरोबर चालू असतं. अगं मग तुझं स्वतःचं काही आहे का नाही, स्वतःचं काही स्टँड आहे का नाही? तू काहीच हे करत नाहीये आणि नेतृत्व गुण तू बाकीच्यांना म्हणतेस. तुझ्यात किती नेतृत्व गुण आहे? तू किती जण टीमला एकत्र घेऊन बसलेली आहेस आणि सांगत आहेस की आपण असं करूया, आपण तसं करूया. बघू आता या अंकिताताई पुढं कशा वागतात ते समजत नाहीये. बिग बॉस मध्ये हे चोळाचोळी प्रकरण का दाखवतात? हात सारखं एकमेकांच्या हातात घेऊन बसायचं, एकमेकांची लाडी गोडी दाखवत बसायचं. हे काय म्हणजे किती दाखवायचं? फॅमिली शो म्हणायचा आणि त्याच्यात सारखं एक बघायचं अंडर काय नाही अबाऊ रेटेड वगैरे काय जो आहे तो अडल्ट रेटिंग असतं ते कधी 13+ होतं, कधी 16+ होतं, कधी 18+ होतं. अरे नक्की तुम्हाला काय दाखवायचं आहे ते समजत नाहीये. तर अरबाज निक्की यांचे समजावी चालू असते. यामध्ये ती म्हणते, तू इरिनाला का महत्व देतोस? इरिनाकडनं का डोकं चेपून घेतोस? जान्हवीकडनं का डोकं चेपून घेतोस? जे काय असेल ते असं यांचं एकमेकांची जेलसी बाहेर येत असते. यामध्ये वैभव येतो, इरिना येतात, मग परत इरिनावरनं वादावादी चालू होते आणि या वादावादीचं रूपांतर अगदी जेवणाच्या थाळ्या उडवून टाकण्यापर्यंत होतं. हेच निक्कीचं चुकतं. हे मला हेच यांचं समजत नाही की तुमचे लोकांचे चांगले गुण पण दाखवा ना. जो सूरज वगैरे आहे यांचे चांगले गुण सुद्धा तुम्ही दाखवा. मसाला म्हणजे किती अन्नाची तुम्ही मस्ती करायला लागलाय, उडवायला लागलाय याच्यावरनं. या अशामध्येच ती जी इरिना आहे ना, म्हणजे हे गोष्टी कशामुळे होतात की इरिना अरबाजला येऊन चॉकलेट भरवते. तर इकडे त्यांची चोळाचोळी चालू असते निक्की आणि अरबाजची. हातात हात धरून एकमेकांना ऊर्जा देत असतात. तर ही अशी जी ऊर्जा देण्याचा प्रकार असतो त्यामध्ये ती इरिना जी आहे ती जरा म्हणजे हिला आपले दुश्मन वाटते. ती इरिनावर राग काढते, ही नॉमिनेट झाली आहे, हिची लायकीच नाही, असंच नाही तसंच नाही. सगळेजण म्हणतात तुम्ही लायकी काढायचा हेच नाही. वैभव जरा चिडतो, वैभव स्टँड घेतो, वैभवचं कौतुक लगेच अंकिता करते, तू स्टँड घेतलास म्हणून. वैभव म्हणतो यापुढे इरिनाला काही बोललेलं मला चालणार नाही, कारण तो तिचा हिरो आहे. बघू आता हा वैभव हिरो इरिनासाठी पुढं काय काय करतो ते. सकाळी उठल्यावर यांचा डान्स झाल्यावर छोट्या पुढारीला आंघोळीला जायचं असतं. आर्या आणि डीपीचं थोडं आंघोळीवर नव्हतं, आता तरी आंघोळ कर, कधी तर आंघोळ कर वगैरे. छोटा पुढारी आपला कार्यकर्त्यासारखा अरबाज साहेब बाथरूमला गेलेले असतात, त्यांच्या दरवाज्यावर थाप मारत असतो, दादा आता तरी मला आंघोळ करायला द्या वगैरे असं म्हणून त्याचं चालू असतं. परत विषय तोच येतो निक्कीचा, की निक्कीचं जे आहे ते रागात चिडून जे बोलते तेच खरं असतं, बाकी सगळं खोटं असतं, असं वैभवचं जान्हवीचं सगळ्यांचं मत असतं. परत तोच चर्चा. आता ह्या चर्चेचा रटाळवाणा आला. मध्येच आर्या येते, आर्या आणि अभिजितचं चालू असतं. ती तर कम्प्लीट बालिश आहे. ती त्याच्यावर म्हणते तू असं तसं कामावरनं, परत त्यांचं चालू ड्युटीवरनं चालू असतं. ती आर्या म्हणजे पूर्णपणे बालिशपणा तिचा तुम्ही काल बघितलेला आहेच. बघू आता, मला तर असं वाटतंय ती नॉमिनेट करून एकदा गेलेली बरं, म्हणजे बालिशपणा हा चालणार नाही. वर्षा उसगावकर आपल्या लेकीसारख्या असलेल्या आर्याला मार्गदर्शन करत असतात. मी तुझ्यामध्ये मलाच बघते,
वगैरे असं त्यांचं चालू असतं. हा तो जो तुझ्यात अंगात चांगला गुण आहे, डॅशिंगपणा आहे, हा असाच माझ्या कॉलेजमध्ये होता वगैरे असंच असतं. परत आता निक्कीवर फोकस येतो. निक्की जी असते ती निक्की आर्याचं खाणं काढते, म्हणते आर्यानं जास्त डाळ घेतलेली आहे, त्यामुळे आता डाळ आपल्याला पुरणार नाही, असा तिचा वाद होतो. आर्याताई लगेच येतात, लगेच चपाती वगैरे जे काय असेल ते ठेवतात आणि रडायला लागतात, म्हणतात आता मी काही जेवणार नाही. ती जाते, परत जायला लागते. याच्यावरनं सगळेजण म्हणतात की अण्णाबरोबर मस्ती करायची नाही, अण्णाबरोबर असं करायचं, अण्णाबरोबर चांगलं वागायचं, अण्णाबरोबर कुठलंही करायचं. निक्कीला सगळेजण दोष देत असतात. निक्की म्हणते खरं तुम्ही कुणी मला शिकवायचं नाही, तुम्ही मला कुणी काही बोलायचं नाही. हे निक्कीचं फार पूर्णपणे चुकीचं आहे. याच्यावर रितेश देशमुख मुळू बोलतील आणि विषय सोडून देतील, कारण ते पण तसेच आहेत. कारण उद्या पुढं मागं निक्की यांना कुठं तर मॉडेलिंगला वगैरे लागणारच असणार, त्यामुळे ते मुळू मध्येच असणार. यामध्ये अंकिता चांगलं बोलते. अंकिता म्हणते की तू कॅप्टन आहेस तर तू या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. पॅडी सुद्धा तेच बोलतात, तर ती बोलते की तुम्हाला जर हिंमत असेल तर तुम्ही कॅप्टन व्हा. पॅडी पण तेच म्हणतात, तू कॅप्टन बनवून दाखव, भिकेत मिळालेली कॅप्टनशिप वर तू रुबाब करू नकोस. आणि या विषयावर पडदा पडत नाही. सगळेजण म्हणतात की माफी माग, कारण ती म्हणते मी काय माफी मागणार नाही, तुम्ही मला शिकवायचं नाही. हे अतिशय पूर्णपणे चुकीचं आहे. बघूया आता पुढे होतंय काय. निक्की आणि अंकिताचं या आर्याच्या विषयावरनं वादावादी चालू होते. निक्की म्हणते की मी कॅप्टन आहे, माझी काही सगळी जबाबदारी नाही, की प्रत्येकाला खायला प्यायला कमी पडतंय का किंवा काय ते बघायचं नाही. ज्याला जबाबदारी दिली असेल त्याचं त्यानं बघणे गरजेचं आहे. मग अंकिता पण तेच म्हणते की तू दुसऱ्याचं खाणं पिणं कशाला काढतेस किंवा काय करतेस. परवा जेव्हा विषय झालेला होता पराठ्याचा, व्हेज लोकांसाठी मी बनवलेले होते, तरी त्यातले तू खाल्लेसच ना, आणि मग आम्ही दुसऱ्यांसाठी परत बनवले. मग हे तू जान्हवीला बोल, तू अंकिताला सॉरी आर्याला बोलायची काहीच गरज नाही आहे. अंकिताचा हा मुद्दा बरोबर होता. अंकिता म्हणते मी जर मला वाटेल तसं मी हिला स्वतः बोलवून नेऊन जेवायला घालीन, हिला परत जेवायला बनवीन आणि खायला घालीन, तू मला शिकवू नको. अंकिताचं काही काही बाबतीत बरोबर असतं. खरं ज्या त्यावेळी बोलणं सुद्धा खरंच गरजेचं असतं आणि तेवढ्याच ताकदीनं बोलणं गरजेचं असतं. डीपी आणि पॅडी अतिशय चांगले मुद्दे बोलतात, म्हणजे जे आर्याने शिकायला पाहिजे किंवा बाकीच्यांनी सुद्धा शिकायला पाहिजे. अभिजित सुद्धा पॉईंट टू पॉईंट बोलतात. खरं पॅडी आणि डीपी इज बेस्ट. तर पॅडी म्हणतात की तू कॅप्टन झाल्यावर असं करणार तसं करणार म्हणत होतीस, खरं आता सुद्धा जे आहे ते पूर्ण घराला यानं टॉर्चर करतायत. अन्नावरनं कोणाशाही बोलू नये, यावर डीपी अतिशय उत्तम बोलतात. तू दुसऱ्याची लायकी कशाला काढतेस, दुसऱ्याची लाज कशाला वाढतेस, आणि एखाद्याची माफी मागणं हा मुद्दा वेगळाच आहे. पहिल्यांदा चूक करायची आणि नंतर माफी मागायचं, म्हणजे सगळे विषय सोडून द्या असं नाहीये. डीपीचं म्हणणं खरंच चांगलं आहे. म्हणते मी काही सॉरी म्हणणार नाही, माझे काही चुकलेलं नाहीये असं तिचं म्हणणं असतं. आणि हे सगळेजण लगेच निक्कीची बाजू घ्यायला लागतात, नाही थोडं मिसअंडरस्टँडिंग होतं वगैरे असं तसं. मिसअंडरस्टँडिंग कसलं, तू बोलायची गरजच नाहीये ना. ठीक आहे, अगदीच जर कमी पडेल तेव्हा हा बोल विषय की बाबा डाळ कमी पडलेली आहे, आणि मग त्यानंतर या चर्चा घडतील. किंवा ज्याला जबाबदारी दिलेली आहे त्याला तर विचारायचं सगळं कमी जास्त आहे झालंय का वगैरे, आणि मग त्यानंतर तू बोल ना की सगळ्यांनी थोडी डाळ समान वाटून घ्या, सगळ्यांना पुरेल अशी घ्या, भात थोडाफार कमी जास्त घ्या. या सगळ्या गोष्टी तू जेव्हा विचारशील तेव्हाच घडतील ना. तू विचारत नाहीस, काय नाहीस, आणि डायरेक्ट वर दुसऱ्यावर ब्लेम करतेस, हे पूर्णपणे चुकीचे आहे. आणि परत माफी पण मागत नाही. मागच्या वेळी जेव्हा असा प्रसंग डीपी आणि आर्याचाही झालेला होता तेव्हा डीपी म्हणतो ठीक आहे माझ्याकडनं काही चुकलं असेल तर मी ओके म्हणतो, सॉरी म्हणतो, आणि विषय संपतो ना तिथं. पुढे ते हसण्यावर येतात, सगळ्या मजा होतात. तर हिला ते मान्यच नाहीये. टीम बी मधल्यांची चर्चा चालू असते की आर्या आणि अभिजित याच्यावर, की म्हणजे आर्याबद्दल स्टँड घेतला नाही अभिजितनं, अभिजित इथनं उठून वगैरे गेला. तर अभिजित म्हणतो नाही, ती एक सेल्फिश गर्ल आहे, अल्लड आहे, तिला काही समजत नाही, तिला स्वतःच फक्त पुढं दाखवायचं आहे, बाकी तिला ग्रुप वगैरे अशा गोष्टी समजत नाहीयेत, आणि मी तिच्याबद्दल काही स्टँड घेणार नाही, मी ग्रुप बद्दल स्टँड घेईन, खरं हा माझा वैयक्तिक डिसिजन आहे, मी काही घेणार नाही. डीपी वगैरे सुद्धा तेच म्हणतात की तिला गोष्टी समजून घ्यायची तिची कपॅसिटीच नाहीये. हा बरोबर आहे, तिची कपॅसिटीच नाहीये की हे वारंवार ती आतापर्यंत जे काही 15-20 दिवस झालेले आहेत त्यामध्ये तिला दाखवून दिलेलं आहे. ती अभिजित आणि अंकिता यांच्या चर्चेमध्ये इरिना येते. इरिना मस्त निक्कीची ऍक्टिंग करून दाखवते, ती कसं फिरते वगैरे सगळं. त्यानंतर ती वगैरे तिचं जे असं ट्विटी आहे ते वगैरे सुद्धा दाखवते. खूप छान वाटतं, कर अगदी परफेक्ट तिनं ऍक्टिंग केलेली आहे, चालणं बोलणं वगैरे सगळं. यामध्ये फक्त तिचे ड्रेस ऍडजस्टमेंट दाखवलेले नाही. ते जे निक्कीचे जे ड्रेसवाले जे आहेत, कोण डिझायनर आहेत, त्यांना एक रिक्वेस्ट आहे
त्या ताईंना जरा चांगले ड्रेस मापाचे शिवा. निम्मा बिग बॉस जे आहे, एक तर निक्कीचं बडबडणं, नाहीतर बिग बॉसचे कॅमेरे, निक्कीचे ड्रेस ऍडजस्टमेंट एवढंच दाखवत आहे. आता बघूया येत्या शनिवारी मुळू मुळू गप्पा रितेश देशमुख यांच्यासोबत. धन्यवाद.